झी 24 तास एक पाऊल पुढे। आता पाहूयात हॉलिवूड बॉलिवूडच्या काही हॅपनिंग न्यूज आमच्या स्पॉट 5 सेगमेंटमधून। तमाम हॉलिवूड प्रेमींना धक्का बसेल अशीच ही बातमी। आपल्या सगळ्यांची लाडकी हॉलिवूड अभिनेत्री अंजेलिना जोली लवकरच अभिनयाला रामराम करणारी। इन द लँड ऑफ ब्लड अँड हनी या सिनेमातून नुकतंच अँजेलिनानं दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं। मात्र आता हॉलिवूडच्या या ब्युटी विथ ब्रेननं आपल्या मुलांसाठी अभिनयातल्या करिअर थोड्या वेळ का होईना थांबवण्याचा निर्णय घेतलाय। आता तिचा हा निर्णय आपल्या सगळ्यांना चटका लावणारा आहे हे नक्की। बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानची सहनिर्मिती असलेला तलाश हा सिनेमा नुकताच रिलीज झाला। या सिनेमाचं 3 दिवसांचं कलेक्शन 50 कोटीं इतकं झालंय। शुक्रवार ते रविवार या 3 दिवसांमध्ये 50 कोटींचा आकडा गाठल्यामुळे आमिर खान अर्थातच आनंदात आहे। सुरुवातीला तलाश या सस्पेन्स ड्रामा सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळाला, मात्र शनिवार आणि रविवारमध्ये उच्चांकी कलेक्शन झाल्यानं सिनेमानं 3 दिवसात 50 कोटींवर कमाई केली। नेहमीसारख्या मसालापटांपेक्षा हा सिनेमा काहीसा वेगळ्या पठडीतला आहे, त्यामुळे अर्थातच टिपिकल बॉलिवूड सिनेमांसारखं बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा आकडा गाठणं तसं या सिनेमाला अवघडच आहे। मात्र 3 दिवसात प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद आठवडाभर कायम राहिला तर आमिरचा हाही सिनेमा कलेक्शनचे नवे विक्रम रचण्यात यशस्वी होईल यात काही शंका नाही। देखिए, मुझे खुशी है इस बात की कि इस फिल्म को भी कामयाबी मिली है और ख़ास तौर से क्योंकि ये इतनी मुश्किल फिल्म है। मेन स्ट्रीम में हम अक्सर इस किस्म की फिल्में बनाने से डरते हैं, तो जब ऐसी कभी कोई फिल्म चलती है और लोगों को पसंद आती है जो इतनी अलग हटके हो, जो इतना एनवेलप को बाउंड्रीज को पुश करती है, तो सारे क्रिएटिव लोगों को उससे एक ताकत मिलती है कि हम और अलग अलग किस्म की फिल्में बनाने की कोशिश कर सकते हैं। तो मुझे खास इस बात की खुशी है। हाऊसफुल 2, रावडी राठोड या सिनेमांनी 100 कोटींचा आकडा गाठला, तर अक्षयची सहनिर्मिती असलेला ओ माय गॉडनंही 80 कोटींच्या वर कमाई केली। त्यामुळे अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना या स्टार कपलला अर्थातच आकाश ठेंगणं वाटतंय। त्यातच या दोघांच्या आयुष्यात एक नवी पाहुणीही आलीय। नुकतीच या दोघांना कन्या रत्नाची प्राप्ती झाली, त्यामुळे चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्यातही अक्षयची स्वप्नपूर्ती झालीय। त्यातच खिलाडी 786 ची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहता अक्षयला खऱ्या अर्थानं 2012 हे साल भरभराटीचं गेलं हे नक्की। तलाश सिनेमातल्या करीना कपूरच्या कामाचं कौतुक होत असतानाच बॉलिवूडच्या या हिरोईननं मात्र आपल्या आगामी सिनेमाच्या दिग्दर्शकाला चांगलंच नाराज केलंय। प्रकाश झा यांच्या आगामी सिनेमात करीना कपूर झळकणार असल्याचं इव्हन आपल्या सगळ्यांनाच माहितीये। मात्र या सिनेमासाठी हेअरकट करण्यास करीनानं नकार दिलाय। झा यांच्या आगामी सिनेमात करीना टीव्ही पत्रकाराच्या भूमिकेत दिसेल, मात्र या भूमिकेसाठी आपण केस कापणार नाही। मोठे केस हा हिरोईनचा USP असतो। शिवाय मी एक नामवंत शॅम्पूची ब्रँड अँबॅसेडर आहे, त्यामुळे मी केस कापू शकणार नाही असं करीनानं चक्क ठणकावून प्रकाश झा यांना सांगितलंय। त्यामुळे आता प्रकाश झा यांना नमतं घेत करीनाचे नखरे सहन करावे लागणार असंच दिसतंय। बरेच दिवस बिपाशा बासूचं दर्शन बिग स्क्रीनवर घडलेलं नाही। सध्या बिपाशा सुट्टी एन्जॉय करते। ही सुट्टी मात्र बिपाशासाठी खास आहे, कारण ही सुट्टी ती एन्जॉय करते दिनो मोरिया सोबत। दिनो आणि बिपाशाच्या ब्रेकअपला तब्बल 10 वर्ष उलटल्यानंतरही त्यांची मैत्री आज तागायत कायम आहे। मात्र यावेळी या दोघांनी गोव्यात सुट्टी घालवण्यासाठी चक्क एकत्र वेळ काढलाय। जॉनची ब्रेकअप झाल्यानंतर बिपाशाचं राणा डुगुबतीशी नाव जोडलं गेलं होतं। त्यावेळी बिपाशा त्याच्या सोबत गोव्याच्या ट्रिपला गेली होती। आता पुन्हा तिची डिनो बरोबरची स्पेशल वेकेशन नक्की काय सुचवतेय कोण जाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।